आता आपण जे तिसरं बघणार आहोत सर, खूप महत्वाचं आता मी आपल्या समोर बोलतोय की वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. मग वर्तुळाच्या बाहेर आता बघूया आपण कसा समजा वर्तुळ काढलं सर. आता रेडियस किती आहे? 3.4 आहे. इथं रेडियस किती आहे बघा सर, आर किती आहे? 3.4 आहे. इथं होमवर्क मध्ये रेडियस 4.5 आहे. इथं होमवर्क मध्ये रेडियस 3.5 आहे. इथं डायमीटर दिले 6.4 म्हणजे रेडियस 3.2 आहे. बरोबर सर. इथं रेडियस 3.4 आहे. काही रेडियस दिलीस 3.4 घे, 3.4 हे गणित घ्यायला आपण. मग रेडियस 3.4 कशी घेणार? ही पट्टी आहे, हा पट्टीवरचा 0 आहे, हे 1, हे 2, हे 3, हे 4. मग 3.4 कसं घेणार? हे 3.5 आहे, हे 3.4. लोखंडी टोक शून्यावर ठेवलं इथं, पेन्सिलचं टोक 3.4 वर इथं, आणि सर एक सर्कल काढलं. बघा बरं सर, एक असं सर्कल काढलं. बघा सर, छान सर्कल आलं की नाही? एक सर्कल काढलं. त्याचं सेंटरचं नाव दिलंय सर, सेंटर पी. देऊन टाका नाव, सेंटर पी आहे. आता त्यांनी सांगितलं की टेक पॉइंट क्यू ऍट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर. मग ह्या पी पासून 5.5 अंतरावरती क्यू घ्या. मग आता 5.5 ला जायला पाहिजे सर. बरोबर सर. मग आता 5.5 म्हणजे कसं येणार सांगा सर. हे 5 आलं, हे 6 आलं, आणि हे 5.5 आलं. काय चुकलं का बघा सर माझं. 5 आणि 6च्या मध्ये लक्षात घ्या 5.5. बरोबर. मग काय करायचं आपलं सर? हे आहे का रेडी? हे लोखंड टोक, पेन्सिल स्ट्रोक, राईट. मग हे 0 आहे, हे 5.5 आहे. काय चुकलं का बघा सर. हे 5.5 आहे. मग या ठिकाणी लक्षात घेतलं सेंटर घेतला आपण हे, आणि 5.5 वरती असं एक पॉइंट दिला सर आपण. काय चुकलं का बघा सर. बरोबर. 5.5 आय रिपीट. बघा सर, लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा सर, या ठिकाणी लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा, हा 0, हा 5.5. बरोबर सर. हा 5.5. 5.5 वरती लक्ष इथं ठेवलं, आणि 5.5 वरती हा पॉइंट घेतला. काय चुकलं का बघा सर. इथं घेतलं. ह्याला नाव द्यायला पाहिजे सर आपण. आता ह्याला नाव देऊया. नाव काय द्यायचं सांगा सर. ह्याला नाव दिले क्यू. हा पॉइंट क्यू आहे. मग हा पी क्यू जोडायचा. आता त्यांनी सांगितले क्यू मधून टेंजंट्स काढा. मग क्यू मधून येणारी स्पर्शिका अशी येईल ना सर. अशी येणार, ही अशी येणार, ही अशी येणार, 2 येणार सर. मग इथं कुठं टच करेल? इथं कुठंतरी टच करणार. कुठं करणार? पॉइंट्स कुठे आहे? तर ते कसं काढायचं? एकदम सोपं असतंय. कसं काढायचं सांगतो. हे पी क्यू जोडायचं पट्टीनं. लक्षात घ्या, हे पट्टी घ्यायची, आणि पट्टीनं लक्षात घ्या हे पी क्यू जोडायचं. असं तुटक जोडला तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. पट्टीनं, रुलरनं. ह्याचा सेंटर घ्यायचा, पण सेंटर पट्टीनं नाही घ्यायचा. सेंटर घेताना या ठिकाणी लक्षात घ्या परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टरनी लक्षात घ्या आपल्याला मिड पॉइंट मिळतो याचा. मग तो कसा करायचा? लोखंडी टोक पी वर ठेवायचं. आता हे निम्म, हे दोघांच्या निम्म इथे येईल अंदाजे, इथे आला पाहिजे. लोखंड टोक पी वर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक कंस, खाली एक कंस. लोखंड टोक क्यू वर ठेवा. इथे लक्षात घ्या, इथे एक चाप मारला, इथे एक चाप मारला, आणि लक्षात घ्या हे एक जोडलं. असं मूळ उद्देश आपला काय सांगा सर? मिड पॉइंट मिळवणे. हा मिड पॉइंट मिळवणे. दिस इज द मिड पॉइंट एम. दिस इज द मिड पॉइंट एम. ही जी परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, ही वर्तुळाच्या आत येऊ शकते, वर्तुळावर येऊ शकते, वर्तुळाच्या बाहेर येऊ शकते. ही परपेंडिक्युलर, ही लाईन, ही लाईन, कारण ती पीक्यूच्या डिस्टन्सवर अवलंबून आहे. लक्षात घ्या. त्यामुळे ही जी लाईन आहे, ही लाईन इथं येऊ शकते, वर्तुळावर येऊ शकते, वर्तुळाच्या बाहेर येऊ शकते. त्याला घाबरायचं नाही. ही आपल्या कन्स्ट्रक्शननं काढायची. आता काय करायचं आहे लक्षात घ्या सर. आता एक खूप महत्वाचं कन्स्ट्रक्शन आहे. हा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे. मग एक सर्कल काढायचं. हा एम पॉइंट आणि हा पी पॉइंट. तुमचं लोखंडी टोक एम वर ठेवायचं.
पेन्सिलचं टोक पी वर ठेवायचं आणि एक सर्कल काढायचं. असं सर्कल काढायचं. लोखंडी टोक एम वर, पेन्सिलचं टोक पी वर आणि एक सर्कल काढायचं. हे सर्कल लक्षात घ्या सर, जिथं कट करतंय हे, हा कट केला बस हा पॉइंट, आणि हा जिथं कट केला तो हा पॉइंट इथला, हे दोन पॉइंट्स जोडायचे सर हे पट्टीनं, आणि ही पहिली टँजंट. कळलं का बघा सर? आणि हे दोन पॉइंट जोडायचे, ही दुसरी टँजंट पट्टीनं जोडायचं. मी पुन्हा एकदा सांगतो सर, काय केलं? सर्कल काढलं, सर्कलच्या बाहेरचा जो पॉइंट आहे तो घेतला, कर्कटकनी घेतला, हे पीक्यू जोडलं, पीक्यूचा मिड पॉइंट घेतला, परपेंडिक्युलर बायसेक्टरनी निम्म्यापेक्षा जास्त वर खाली कंस, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलं, लोखंडी टोक एम वर ठेवलं, पेन्सिल स्टोक पी वर ठेवलं, आणखीन एक सर्कल काढलं. हे सर्कल आम्ही हे दोन पॉइंट मिळवण्यासाठी काढलं. हे दोन पॉइंट्स घेतले, ह्याला तुम्ही नाव ए बी देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि हे ए क्यू जोडलं आणि हे बी क्यू जोडलं. जर तुम्ही ए क्यू मोजलत आणि जर का तुम्ही हे बी क्यू मोजलत तर सेम येतं. ए क्यूची जेवढी लेंथ आहे तेवढीच बी क्यूची ती सेम. का? कारण वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले रेषाखंड समान असतात. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर इक्वल. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले रेषाखंड समान असतात, त्यामुळे क्यू ए आणि क्यू बी सेम. चला आपण हे करूया. बरोबर सर, हे आता सर्कल आपण काढण्याचा प्रयत्न करूया विथ युअर ॲपरेटस. चला वही काढा, घेऊया, सुरुवात करूया. चला बघा, सुरू काय घेणार? चला रेडियस घ्या 3.4 सेंटीमीटर घेतली का बघा सर? रेडियस घ्या 3.4 सेंटीमीटर. लक्षात आलं बघा सर, ही पट्टी घेतलेली आपण. येस, बघा बरं सर, ही पट्टी घेतली, राईट, 3.4 सेंटीमीटर. राईट, 3.2 सेंटीमीटर. बघा बरं सर, 3.4 आहे सर, सॉरी 3.4 घेतली. बघा लोखंडी टोक शून्यावर, हे 3.4 वर. ओके, घेतलं का बा सर? घ्या सर्कल. घेऊया. हे आपलं सर्कल झालं सर. आता आपण काय करायचं बघा सर, आता ह्याच्यावरती 5.5, बरोबर सर, 5.5 पट्टीवरनं घ्यायचं. चला डिस्टन्स किती आहे बघा सर? 5.5 आहे. चला 5.5 चं डिस्टन्स तयार करा. हे आपलं मगाचं झालं, हे मगाशी आपण सर्कल काढलं होतं. आता 5.5 घेऊया, इथं हे 0 वर ठेवा, हे 0 वर. बरोबर सर, हे 3.4 होतं. आता 5.5 घ्या, ओके.
हे 5.5 घेतलं, इथं लोखंडी टोक इथं ठेवा, सेंटर पासून म्हटले फ्रॉम सेंटर 5.5 घेऊया, इथं खून केली अशी. ओके सर, हा सेंटर आहे, त्याला नावं देऊया आपण. बघा बरं, सेंटरचं नाव काय होतं, पी, आणि हा जो 5.5 वरचा पॉइंट आहे तो काय आहे सांगा, क्यू. मग आता हे दोन पट्टीनं आपल्याला जोडायला लागतील, हे दोन पट्टीनं आपल्याला जोडायला लागतील. हे जोडलं. आता याचा सेंटर घ्यायचा आहे. 3.4 चा सेंटर खरं तर घेता येतो, 3 च्या निम्म 1.5, 0.4 च्या निम्म 0.2 म्हणजे 1.7 वर घेता येतो सर, लक्षात घ्या पट्टीनं. पण नाही चालत, असा नाही घ्यायचा, तो तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टरच काढायला पाहिजे, मग त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळत नाही. चला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. बरोबर आहे का बघा सर, परपेंडिक्युलर बायसेक्टर तो कसा काढायचा. आता अंदाजे ह्याच्या निम्म इथं येईल सर, म्हणजे इथं कौस येणार, तुमचे मार्क्स इथे येणार खाली, हे लक्षात आलं पाहिजे सर कुठे येणार. मग इथं लोखंडी टोक ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त, वर कंस, खाली कंस. काय चुकलं का बघा, पुन्हा हलवायचं नाहीये, लोखंडी टोक इथे ठेवायचं क्यू वर, वर कट, खाली कट. काय चुकलं का बघा. हा, आता जोडायचं सर, पट्टी घ्या आणि पट्टीनं जोडायचं. हे घेतले दोन, जोडायचं. ते आपला मूळ उद्देश आहे मिड पॉइंट घेणं. आपला मूळ उद्देश काय बघा सर, मिड पॉइंट घेणं. हे जोडायचं आहे. ही रेषा आपण अशी तुटक रेषेने, डॉटेड लाईन काढली तरी चालेल, कारण आपला मेन पॉइंट जो आहे तो हे मिळवणं आहे, आणि हा तुमचा मिड पॉइंट. तुमच्या लक्षात येते का बघा सर. आता आपल्याला सर्कल काढायचं आहे, चला आपण सर्कल काढूया. बरोबर आहे सर. हे सर्कल काढत असताना या ठिकाणी आपण डॉटेड सर्कल काढला तरी चालेल. लक्षात येते का बघा सर, आपण डॉटेड सर्कल काढला तरी चालेल. डॉटेड सर्कल घेऊया, कसं काढायचं सांगा सर. सर्कल लोखंडी टोक एम वर ठेवायचं, पेन्सिलचं टोक क्यू वर, पेन्सिलचं टोक लक्षात घ्या एम वर. बरोबर, व्यवस्थित सर आवळलेलं आहे का बघा पेन्सिल, कर्कटक व्यवस्थित आहे का बघा. बरोबर सर, हे पण टाईट आहे का बघा, सर्कल्स काढताना चुकू नये. इथं घेतलं सर, हे सर्कल काढायचं आपल्याला. बरोबर सर, या ठिकाणी कुठून सेंटरवर एम घेतला, एम घेतलं, आणि लक्षात आपल्याला काढायचं आहे. स्टार्ट करतोय बघा, इथून सर्कल काढायला सुरुवात केली, डॉट 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 न काढलं. हे बी मधून जायलाच पाहिजे सर. बरोबर सर, पुन्हा खाली घ्यायचं इथनं व्यवस्थित. या ठिकाणी लक्षात घ्या, इथून हे सर्कल कंप्लीट करायचे व्यवस्थित. बघा बरोबर आहे का, हे सर्कल कंप्लीट केलं. आपला मूळ उद्देश ह्याच्यामध्ये काय होत आहे सर्कल काढण्यामध्ये, तर वर्तुळावरचे दोन पॉइंट्स मिळवणं. हे लक्षात घ्या सर, हा पॉइंट मिळवणं आणि हा पॉइंट मिळवणं, हा आपला मेन उद्देश होता. लक्षात घ्या. मग ह्याला आपण नाव देऊया ए, आणि हा बी, आणि हे
ए क्यू जोडायचं आणि हे क्यू बी जोडायचं, क्यू ए आणि क्यू बी. तुम्ही हे क्यू ए मोजू शकता, हे क्यू बी तुम्ही मोजू शकता, सेम येणार, सेंटीमीटर सेंटीमीटर सेम येणार. आता पट्टीनं क्यू ए आणि क्यू बी काढूया सर. बघा लक्ष द्या, क्यू ए आणि क्यू बी काढूया. पट्टी घ्यायचं, हे क्यू ए जोडलं, बघा आलं का. हे क्यू ए वरती असा बाण करायचा, एरो खाली बाण. क्यू बी काढायचं, बघा सर असं वरती बाण खाली बाण घेतला, राईट. हा एक टँजंट झाला, हा दुसरा टँजंट झाला. दोन टँजंट्स काढा म्हटलं तर कन्स्ट्रक्ट टँजंट्स. टँजंट्स म्हणजे दोन टँजंट्स. इथं यस आहे, टँजंट्स. क्यू मधनं ही पहिली स्पर्शिका, ही दुसरी स्पर्शिका, ही मोजता येते आपल्याला. कशी मोजायची तर या ठिकाणी लक्षात घ्या, जी काही येईल ती लक्षात घ्या, आपण ती मोजायची, बरोबर सर. तर या ठिकाणी बघा, पहा सर, हे घ्यायचं, हे क्यू ए असं जोडायचं, हे क्यू ए, हे क्यू बी, क्यू ए आणि हे क्यू बी सेम येते सर. बघताय का, बघा सर, हे क्यू बी आणि हे क्यू ए सेम येते, सेम, काही चेंज नाही. मग हे पट्टीवर ठेवायचं सर. हे पट्टी घ्यायची, ही पट्टीच्या ह्या झिरोवर ठेवायचं आणि किती येते मोजायचं. किती येते मोजून इथे लिहायचं. क्यू ए पण तितकंच, क्यू बी पण तितकंच, बरोबर सर. हे तुम्ही लिहायचं आहे, बरोबर सर. मी सांगत नाही तुम्हाला किती, हे तुम्ही करायचं आहे, लक्षात घ्या. तर तुमच्या लक्षात आलंय का बघा सर, उत्तर कसं आलं, काय काय केलं मला सांगा. पहिल्यांदा रेडियस घेतली 3.4 आणि रेडियस घेतली आणि सर्कल काढलं. त्याचा सेंटरचं काय नाव दिलं, पी. नंतर लक्षात घ्या डिस्टन्स किती आहे, सेंटर पासून 5.5. 5.5चा कंपास तयार केला, लोखंड टोक पी वर ठेवलं, इथं क्यू घेतला, पी क्यू जोडलं, त्याचा मिड पॉइंट घेतला परपेंडिक्युलर बायसेक्टरनी आणि इथे मिड पॉइंटवर ठेवून एक सर्कल काढलं. आणि मग हे सर्कल जिथं कट करते त्याला नाव ए, हे सर्कल जिथं कट करते त्याला नाव बी. आणि लक्षात घ्या क्यू ए जोडलं, क्यू बी जोडलं. ह्या ए काय आहे, हा दोन सर्कलचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. दोन वर्तुळांचा छेदनबिंदू आहे ए. आणि हा बी, दोन वर्तुळांचा, निळं वर्तुळ लाल वर्तुळ छेदनबिंदू आहे ए आणि बी. मग हे ए क्यू जोडलं, बी क्यू जोडलं, मोजा, पट्टीवर ठेवा, लिहायचं. तुम्ही जर का बघितलात, लक्ष जर बारकाईनं दिलात, तर हे दोन होमवर्क तुम्हाला निश्चितपणाने जमतील, काहीच प्रॉब्लेम नाही. का सांगा, इथं रेडियस किती होती 3.4, आता रेडियस किती आहे 4.1 घेता येते. 4.1 ही रेडियस 3.5 त्रिज्या, 3.4 च्या ऐवजी 3.5 घ्या, 3.4 च्या ऐवजी 4.1 घ्या, घेता येईल. इथे डिस्टन्स किती आहे 5.5 आहे, इथे डिस्टन्स किती आहे 7.3 आहे. 5.5 घेतलं, लोखंडी टोक इथं ठेवलं आणि हा पॉईंट घेतला. आता डिस्टन्स 7.3 घ्यायचं, लोखंडी टोक इथं ठेवायचं, बाहेर बिंदू घ्यायचा. ही जी लाईन आहे ती वर्तुळाच्या बाहेर येऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही, वर्तुळावर येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. नंतर लक्षात घ्या 5.7 घ्यायचा, पुन्हा इथं ठेवायचं आणि इथं बिंदू घ्यायचा जो असेल तो. हे दोन एक्झाम्पल सोपे आहेत. हे एक्झाम्पल हे दोन थोडी अवघड आहेत. कसं येईल बघा, जरा ट्राय करूया, थोडंसं जरा चर्चा करूया, म्हणजे तुम्हाला होमवर्क येईल असं मला वाटतंय, बरोबर सर. आता मी पुसतो आणि ह्या दोन ह्याची चर्चा करतो, डिस्कशन करतो आपल्यासाठी. बघा सर, बरोबर आहे का, लक्ष द्या माझ्याकडे. आता आपण होमवर्क 5चं डिस्कशन करायला लागलोय, लक्षात घ्या. होमवर्क 5चं डिस्कशन आपण करायला लागलो. तो काय म्हणतोय सर, एक वर्तुळ आहे, वर्तुळाचा डायमीटर, डायमीटरला काय म्हणतात सर मराठीमध्ये, व्यास. व्यास किती आहे 6.4, डायमीटर किती आहे 6.4. त्याच्यावर रेडियस कशी काढायची, डायमीटरच्या निम्म, 6.4 डिवाइड बाय 2 म्हणजे 3.2. मग 3.2चं तुम्हाला सर्कल काढता येईल सर.
हे 3.2 घेतलं, हे पट्टी घेतली, ही पट्टीवरचा हा 0, हे 1, हे 2, हे 3, 3.1, 3.2. लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 3.2 वर आणि एक लक्षात घ्या असं सर्कल काढलं. काय अडचण आहे का बघा सर? कळलं का बघा? मग पुन्हा सेंटर काय त्याचा असेल तो द्या, दिला नसेल तर आपण सेंटर पी घेऊ. काय दिलाय बघा गणितामध्ये, लक्षात घ्या. आणि आता डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स 6.4 आहे. डिस्टन्स हे डायमीटर इतकंच आहे. सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ते लक्षात घ्या 6.4 आहे. डायमीटर इतकंच आहे हे डिस्टन्स. हे जसं 5.5 होतं तसं आता 6.4 आहे. मग 6.4 घ्यायचंय सर, म्हणजे इथं काय झालं बघा सर, 3, हे 4, हे 5, हे 6 आणि 6.4, हे 6 आणि हे 7, हे 6.5. बरोबर सर, हे 6.5 आणि हे 6.4. मग इथं लोखंडी टोक ठेवायचं, पेन्सिलचं टोक 6.4 वर घ्यायचं असेल. लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 6.4 वर आणि इकडे घ्यायचं. म्हणजे लोखंडी टोक इथं ठेवलं आणि 6.4 वर इथं आला बघा असं पॉइंट. ह्याला नाव दिलं क्यू. हे 3.2 आहे, हे टोटल 6.4 आहे, म्हणजे हा मिड पॉइंटच येणार बघा, इथंच मिड पॉइंट येणार. मग हे जोडलं सर, हे 3.2 आहे, हे टोटल 6.4 आहे, 3.2 म्हणजे सेंटर हाच आला बघा. सेंटर इथंच येणार. यम तुमचा ह्याच्यावर येणार बघा, आता वर्तुळ येणार. मगाच्या गणितामध्ये ही जी लाईन इथे येत होती अलीकडे, ह्या 7.3 मध्ये ही लाईन इकडे येत होती अशी इथं वर्तुळाच्या बाहेर. आता इथं करेक्ट वर्तुळावर येते बघा आता, कारण का सेंटर हा आहे. मग कसं करायचं? लोखंडी टोक पी वर, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक कंस खाली एक कंस. लोखंडी टोक क्यू वर, पुन्हा लक्षात घ्या वर एक अंतर, असं लक्षात घ्या. बरोबर आहे सर? समजते का बा सर? हे आपलं मागाशी काढलं तुमचं, इथं येणार, हे लक्षात घ्या. इथून हे इथं येणार सर, बरोबर असं. लोखंडी टोक पी वर ठेवलं, एक चाप काढला, खाली एक चाप काढला. लोखंडी टोक क्यू वर ठेवलं, इथे एक चाप काढला, इथे एक चाप काढला आणि ह्याला जोडलं सर. हे जोडलं, हे तुटकनी जोडलं. तुम्ही म्हणाल सर की ही टँजंट आहे, पण ही टँजंट नको आहे. टँजंट बरोबर आहे, पण ही नको आहे तुम्हाला. टँजंट्स क्यू मधनं काढायचे आहेत, अशा काढायच्या आहेत. मग हे तुमचा यम आला, यम हा तुमचा यम आला. आता सर्कल दुसरं काढायचं आहे. मग लोखंडी टोक यम वर ठेवलं, हे लोखंडी टोक यम वर ठेवलं, पेन्सिलचं टोक पी वर ठेवलं आणि हे लक्षात घ्या असं वर्तुळ काढलं. लक्षात घ्या असं सर्कल काढलं, हे सर्कल काढलं. आणि हा जो 2 सर्कलचा कटिंग पॉइंट आहे, छेदनबिंदू, हा ह्याला नाव दिलं ए, ह्याला नाव दिलं बी आणि हे जोडलं सर. हे जोडलं, हे जे तुम्ही जोडलेलं आहे आता, ही टँजंट नंबर 1 ही, आणि ही जी जोडलेली आहे तुम्ही, ही टँजंट नंबर 2 ही. 2 कळलं का बस? आणि हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो करेक्ट वर्तुळावर आलेला आहे. मगाशी वर्तुळाच्या आत होता, ह्या 7.3च्या गणितामध्ये तो वर्तुळाच्या बाहेर येणार आहे. या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर्तुळाच्या आत येतो का वर्तुळाच्या बाहेर येतो का वर्तुळावर येतो, काय संबंध, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आकृती काढत राहा. म्हणजे अशा प्रकारची तुम्हाला आकृती दिसेल ही. त्यांनी सांगितलं होतं की डायमीटर 6.4 आहे, त्यामुळे रेडियस आली 3.2. 3.2चं सर्कल काढलं. सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ते डायमीटर एवढंच आहे, ते 6.4 आहे. मग 6.4चा कंपास तयार केला आणि पॉइंट घेतला. हे गणित कळलंय का बघा सर? होमवर्क 5 इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे लास्ट घेतोय सर, होमवर्क 6. हे होमवर्क 6 आपण घेतोय सर, पहा, लक्ष द्या माझ्याकडे. बरोबर, हे होमवर्क 6 आपण करायचं आहे. कसं येईल बघा बरं सर. एखादं रचना समजा तुम्हाला करेक्ट आली नाही तर व्हिडिओ 2-3 वेळा बघायचा. तुमच्या लक्षात येते 2-3 वेळा व्हिडिओ बघायला पाहिजे सर. आपल्या ऍपवरती व्हिडिओ आहे. हा, ह्यांनी काय सांगितलं बघा सर, होमवर्क 6 मध्ये सेंटर ई आहे आणि रेडियस 3.4 आहे. कसं घेणार 3.4? तर हे तुमचं पट्टी आहे. पट्टीवरचा हा 0, 1, 2, 3, हे 4, हे 3.5, हे 3.4. लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 3.
4 वर आणि एक तुम्ही सर्कल काढलं सर. ओके, हे 3.2. सेंटरचं नाव काय बघा सर, ई. सेंटरचं नाव काय आलं, ई. त्यांनी सांगितलंय पॉइंट एफ इज ऑन सर्कल. एफ घ्या इथं, हा पॉइंट एफ आहे सर्कल वरती. म्हणजे हे समजा हे जोडलं सर, तर हे किती आहे बघा सर, हे तुमचं रेडियस एवढं असणार आहे. दिस इज द रेडियस. आणि हे किती आहे, 3.4. त्यांनी सांगितलंय सर की एफ ए 4.1 आहे. एफ ए 4.1 आहे. एफ ए किती आहे, 4.1 आहे. मग आता 4.1चा कंपास घ्यायला पाहिजे. 4.1चा कंपास घ्यायला पाहिजे सर. मग हे 4 आहे, हे 4.1. मग इथं लोखंडी टोक लक्षात घ्या, इथं घ्या 0 वर. हे 4.1 घ्या, 0 आणि 4.1. म्हणजे लोखंडी टोक इथं ठेवलं, 4.1 तुमच्या लक्षात बघा सर. हे 4.1 इथं घेतलंय. ह्याचं नाव काय बघा सर, एफ ए आलं. मग आता ही रेषा अशी पुढे वाढवायला पाहिजे सर पट्टीने. मग ही पट्टी ठेवायची अशी, ही काय त्यांनी दिलंय ई एफ ए, एक रेषीय आहे, लिनियर आहे. ई एफ ए लिनियर आहे. मग असं पट्टी ठेवायची आणि पट्टीने लक्षात घ्यायला जोडायचं असा. समजते का बस, लिनियर आहे, एका रेषेत आहे. म्हणजे हे एफ ए किती आहे, 4.1 आहे. 3.4 4.1 ह्या दोघांची बेरीज किती येणार, 7.5. हा डिस्टन्स सेंटर पासूनचा हा डिस्टन्स किती आहे, 7.5 आहे. विचारलं नाही पण सांगितलं. सेंटर पासूनचा हा डिस्टन्स किती आहे, 7.5 आहे. ही लाईन काढली. आता आपल्याला ह्याचा काय करायचं आहे, मिड पॉईंट घ्यायचा आहे. मग आता ह्याचा मिड पॉईंट घेताना ई चा मिड पॉईंट घ्यायला पाहिजे. आणि मग तुम्हाला ए मधून 2 टँजंट्स काढायचे आहेत, ए मधून. मग आता मिड पॉईंट कसा घ्यायचा सांगा बरं. मिड पॉईंट कसा घ्यायचा, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर. सर्वसाधारणपणे लक्षात घ्या, इथं मिड पॉईंट यायला पाहिजे बाहेर. मग इथं ह्या एरियामध्ये इथे सर, आणि इथं खाली इथे तुमचे कंस येणार सर. इथं अंदाजे डोक्यात पाहिजे सर, बिल्डिंग इंजिनियरच्या डोक्यात पाहिजे. मग इथं लोखंडी टोक ई वर ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक कंस काढला, खाली एक कंस काढला. अंतर हलवू नका. लोखंड टोक ए वर जस्ट कट मारा, इकडे जस्ट कट मारा. हे जोडा, हा पॉइंट झाला. हे तुटक रेषेने जोडला तरी चालेल, कारण आमचा उद्देश फक्त मिड पॉइंट मिळवणे हा आहे. हा सर मिड पॉइंट मिळवला, हा मिड पॉइंट एम. आता दुसरं सर्कल काढायचं आहे. मुलांना कळलं का बघा, दुसरं सर्कल काढायचं आहे. लोखंडी टोक इथं एम वर ठेवा, हे ई वरती घ्या आणि काळा वर्तुळ असं जे ए मधून गेलंच पाहिजे. दुसरं सर्कल एम हा मिड पॉइंट करेक्ट असेल तरच ई आणि ए मधून जातंय सर्कल. बरोबर सर, ई आणि ए मधून जातं असं सर्कल आहे दुसरं सर्कल. बरोबर सर. हे मग आता हा जो टचिंग पॉइंट मिळाला तुम्हाला, ह्या 2 सर्कलचा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला सर तुम्हाला. 2 सर्कलचा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला. हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे सर. हा ह्याला नाव द्या ए नको, ए इथं दिलाय. थांबा, ए नको सर. ह्याला XY म्हणूया. ह्याला एखादी एम झालाय, ह्याला XY म्हणूया. आणि मग XA जोडा, YA जोडा, संपलं. कळलं का बघा सर. हा XA जोडा, असे XA जोडलं. आणि इथे सर लक्षात घ्या, हे YA जोडलं. ओके. आणि या पद्धतीने ह्या 2 टँजंट झाल्या. गणित खूप महत्वाचं आहे सर. दिस व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. अवघड आहे, बरोबर सर. सध्या कोविडचा काळ असल्यामुळे अवघड क्वेश्चन्स विचारणार नाहीत. पण अवघड काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी सेंटर ई आहे, त्यांनी म्हटलं हे ई सेंटर, रेडियस 3.4. 3.4चं सेंटर लक्षात, रेडियस घेतलं, सर्कल काढलं. त्यांनी सांगितलं पॉइंट एफ इज ऑन सर्कल. हा सर्कलवरचा पॉइंट एफ आहे. त्यांनी सांगितलं एफ ए 4.1 तयार केलं, 0 आणि 4.1. आणि एफ पासून ए हा 4.1 वर घेतला.
त्यांनी सांगितले की EFA एक रेषीय आहे, पट्टी ठेवली, जोडलं, EFA एक रेषीय आहे. मग ए मधून तुम्हाला टँजंट्स काढायचे. मग FA चा मिड पॉइंट घेतला परपेंडिक्युलर बायसेक्टरने, लोखंडी टोक M वर ठेवलं, पेन्सिल स्ट्रोक E वर ठेवलं, सर्कल काढलं. दोन सर्कल एकमेकांना कट करते, त्याला X म्हणलं, Y म्हणलं, आणि मग हे XA जोडलं, हे YA जोडलं. मुलांनो, या ठिकाणी दीज आर व्हेरी बेसिक कन्स्ट्रक्शन्स, खूप महत्वाचे आहेत. हे होमवर्क आहेत. आज तुम्हाला टोटल 6 होमवर्क दिलेत. एक लक्षात घ्या, पहिलं टँजंट विथ सेंटर एक होमवर्क आहे, टँजंट विदाउट सेंटर दुसरं होमवर्क आहे, आणि ह्याचे 4 आहेत, लक्षात घ्या. आणि काळजी काय घ्यायची आहे मुलांनो, की तुमची जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलचं टोक टोकदार पाहिजे. जे तुमचं कर्कटक आहे हे कर्कटक हे टाईट पाहिजे. पेन्सिल हे जे आहे हे टाईट पाहिजे, हल्लं नाही पाहिजे, आणि पट्टीवरचा शून्य दिसला पाहिजे. आणि मग तुम्ही कन्स्ट्रक्शन असं चाप वगैरे मारताना श्वास रोखा. चाप मारताना हलता कामा नये. लक्षात घ्या, एक इकडं तिकडं पॉइंट सरकला की बिघडली कन्स्ट्रक्शन. पूल पडतेत बघा, पाण्याच्या टाक्या पडतेत का, तुमचा ते पॉइंट सरकला नाही चालत. करेक्टनेस पाहिजे. त्यामुळं हे जे काही लक्षात घ्या, तुम्ही काढत असता, रेषा जोडत असता, ती ही रेषा बरोबर ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंट मधनच गेली पाहिजे. इकडे एक केस अलीकडे चालत नाही, एक केस पलीकडे चालत नाही, नाही चालत, नाही चालत. ह्या पॉइंट मधूनच गेली पाहिजे. ही टँजंट काढताना ह्या पॉइंट मधूनच गेली पाहिजे. एक केस वर चालत नाही, एक केस खाली चालत नाही, नाही चालत, मार्क्स मिळत नाही. तेव्हा तुम्ही अतिशय बारकाईनं श्वास रोखून ह्या रेषा काढायच्या आहेत, लक्षात घ्या. किंवा चाप मारायचे. चाप मारताना श्वास रोखून चाप मारायचे. आपण लक्षात घ्या, हा टाईप 1 बघतोय. अजून टाईप 1 मध्ये आणखीन एक 2 प्रकार आहेत. कॉर्ड्स, जीवा असेल तर काय करायचं, असे 2 गणितं त्याच्यावरची आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग ट्रँगल्स वरती 2 प्रकारचे ट्रँगल्स आहेत आपल्याकडे, आणि मग हे कन्स्ट्रक्शन प्रकरण संपणार आहे. बरोबर. आता आपण हे गणित बघणार आहोत कॉर्ड्स वरची. हीच टँजंट्स काढणे विथ गिवन इफ कॉर्ड्स इज गिवन. जीवा दिली असता 2 स्पर्शिका काढणे, किंवा इफ कॉर्ड इज गिवन ड्रॉ 2 टँजंट्स. ह्याच्यावरची 2 एक्झाम्पल्स आहेत, बघूया आपण कशी येतात.